नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात दलित मतांची जबाबदारी आपल्याकडे आहे असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर गेले काही दिवस मोदींच्या विरोधामधलं राजकारण घेऊन मवियामध्ये जायचा प्रयत्न करतायत। पण प्रत्यक्षात मवियाच्या अंतर्गतच सध्याच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक गोंधळ आहे की आंबेडकरांचं काय करायचं ते ना काँग्रेस ठरवू शकते ना शिवसेना। आंबेडकरांच्याकडून आत्तापर्यंत जेवढ्या जागा मागितल्या गेलेल्या आहेत त्याच्यापेक्षा कमीच जागा सातत्याने आंबेडकरांना ऑफर केल्या जात आहेत, म्हणजे देऊ केल्या जात आहेत। ताज्या वक्तव्यांमध्ये मवियानं 4 जागा आंबेडकरांना देऊ केल्या आहेत आणि या आंबेडकरांना देऊ केलेल्या 4 जागा त्यांनी मोठं मन करून स्वीकाराव्यात आणि मवियाच्या सोबत यावं अशा प्रकारची भूमिका मांडली जाते। प्रत्यक्षात मवियामध्ये सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे, पण आंबेडकरांच्या प्रत्येक भूमिकेवर सातत्याने संजय राऊत प्रतिक्रिया देत आहेत। त्यांना फटकारल्याच्या नंतर सुद्धा आंबेडकरांच्याकडून संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर सुद्धा राऊतांची वक्तव्य थांबत नाहीयेत आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला ठोस निश्चित अशी कुठलीच भूमिका घेत नाहीये। अशामुळे जणू काही मविया टिकावी आणि मवियाचं धोरण राहावं याच्यासाठीची जबाबदारी फक्त आंबेडकरांवर आहे आणि आंबेडकरांच्याकडूनच ती पूर्ण होऊ शकते का हा सवाल येतो। आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व जर मवियात हवं असेल तर एक पाऊल प्रत्येकाने मागे पुढे होण्याची तयारी ठेवायला हवी। आंबेडकरांनी त्यांच्याकडून जेवढ्या काही जागांचा प्रस्ताव दिला असेल त्यावर ते चर्चेला तयार दिसतायत, पण तशा प्रकारची चर्चेतली लवचिकता मवियाच्याकडून अद्याप तरी दिसत नाही। या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि अंतिमतः आंबेडकर नक्की कुठे जाऊ शकतात हेही तपासायचं आहे। आजच्या चर्चेत त्यानिमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। या चर्चेत आपल्या सोबत राजकीय विश्लेषक म्हणून बंधुराज लोणे आहेत। बंधुराज लोणे यांच्या सोबतच आपल्या या चर्चेत मवियाचे प्रतिनिधी म्हणून आता डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत। संजय लाखे पाटील हे आधी काँग्रेसमध्ये होते, आता ते शिवबाठामध्ये प्रतिनिधी या नात्याने आलेले आहेत। या चर्चेत आपण आपल्या सोबत फारुख अहमद यांनाही जोडून घेतलंय। ते वंचितचं चर्चेतलं प्रतिनिधित्व करतील, तेही पक्षाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने चर्चेत आहेत। मला आपल्याला विचारायचं आहे पटकन फारुख भाई, पहिला मुद्दा तर तुमच्यासाठी आहे। हा 4 जागांचा फॉर्म्युला कुठून आलाय आणि तुम्ही नक्की किती जागा मागत आहात? प्रसादजी, हा फॉर्म्युला कुठून आलाय हे तर संजय राऊत आणि महाविकास आघाडीनंच कळवावं, कारण आम्ही जी महाविकास आघाडीला त्यांच्याकडून आम्हाला काय प्रस्ताव येतो ते मागितलं होतं, ते देताना आम्ही आधी 26 अशा जागा दाखवल्या होत्या ज्या जागेवर आमची तयारी सुरू आहे। म्हणजे आम्ही पूर्ण जागा लढवल्यावर आम्ही या 26 जागा फोकस करणार आहोत असा आमचा आशय होता। त्यानंतर त्यांनी 4 जागा अशा दिलेल्या आहेत ज्या जागेवर एक तर त्यांचं अस्तित्व नाही किंवा ज्या आम्ही मागितलेल्या नाही, आणि अशा जागा त्यांनी आम्हाला, म्हणजे एक तर अकोल्याची जागा होती, चौथं नाव स्पष्ट नाही, म्हणजे त्यांनी 2च जागा दिल्या होत्या आणि त्या 2 जागा अशा ठिकाणी दिल्या जिथं काँग्रेसचं बळ नाहीये, शिवसेनेचं बळ नाहीये, एमसीपी तर नाहीच नाहीये। म्हणजे जिथं मला फारुख भाई याच्यामध्ये आपण जर समजा थोडीशी आणखीन इन डिटेल चर्चा केली, तपशीलवार चर्चा केली तर ती उपयोगी ठरेल। तुम्ही ज्या जागा मागितल्या होत्या त्या बदल्यात ज्या जागा तुम्हाला देऊ केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्याची नावं सांगा। एक तुम्ही अकोला सांगितली, इतर 3 कुठल्या आहेत? ऐका ना, मला काय म्हणायचं की आम्ही 26 जागा जे दिल्या होत्या ना ते आमचा प्रस्ताव नव्हता, ते आम्ही सुचवलं की इथं आम्ही हे आहोत। त्यानंतर मग त्यांनी जे या पद्धतीने जागा दिल्यावर आम्ही त्यांचं काम अधिक सोपं केलं। आम्ही त्या 26 मधल्या अशा 10 जागा वगळल्या जिथं महाविकास आघाडी त्याची ताकद नाही, असे गाव असे मतदारसंघ वगळलेत आणि 16 मतदारसंघाची यादी आम्ही दिलेली आहे किंवा या 16 मधले कोणते आणि किती जागा तुम्ही देणार आहात हे तुमच्याकडून आम्हाला प्रस्ताव द्या। आता याच्यातला एक मुद्दा घेतो पटकन। तुम्ही तुमच्याकडून पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे असं मला वाटतंय आणि त्या महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी किती ठिकाणी मवियाची ताकद अजिबात नाहीये असं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे? बघा, आम्ही आधी पण सांगितलेलं आहे की तिन्ही पक्ष फुटीच्या गडतीमध्ये लागल्या कारणानं अनेक ठिकाणी यांना उमेदवार भेटणंही अवघड आहे, असे अनेक ठिकाण आहेत, अनेक मतदारसंघ आहेत। त्यापैकी त्यांनी आमच्या गळ्यामध्ये ते मतदारसंघ माती मारण्याचं जर काम करत असतील
तर ते आम्ही सहन नाही करणार. म्हणून ठीक आम्ही आहे. आमच्या पद्धतीनं 16ची यादी दिली. या 16 मधल्या किती जागा देतात, कोणते देतात हे मवियानं आम्हाला सांगावं. ठीक आहे, लाखे पाटलांपर्यंत पोहोचतोय. लाखे पाटील, आपण या चर्चेत सहभागी झालेले आहात आणि तुम्हाला नीट सगळं ऐकायला येतंय अशी अपेक्षा आहे. तुमचं चित्र थोडंसं अंधुक आहे. माझा आवाज आधी येतोय आपल्यापर्यंत? येतोय जी. फारुख अहमद जे काही बोलले तेही पोहोचलं असेल आपल्यापर्यंत? बरोबर आहे. फारुख अहमद म्हणतायत की त्यांनी त्यांच्याकडून अभ्यास करून मवियाचं जिथं काहीच नाही अशा जागा समोर आणल्या, जिथे वंचितचं बळ आहे तेही सांगितलं आणि त्यातून तुम्हाला जागा निवडून वंचितला तुम्ही किती देणार असं विचारलं. आता तुम्ही काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये होतात, आता तुम्ही शिवबाठाचे प्रतिनिधी आहात. मला यातच एवढंच विचारायचं आहे, ही सगळी परिस्थिती नक्की कोणत्या वळणावर जाते? तुम्ही किती जागा द्यायला तयार आहात वंचितला? प्रसादजी, पहिल्यांदा एक खुलासा मी करू इच्छितो की आपण जे आपल्या वक्तव्यातून जे बोलला त्या ठिकाणी जी की प्रकाश आंबेडकर हे धडपड करतायत मवियामध्ये येण्याची, आणि दुसरं आपण असं बोललाय की काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. जी. या संदर्भात मी आपल्याला सुरुवातीला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागामध्ये मागच्या वेळेस ज्या काही जागा जिंकल्या त्याची संख्या बघता शिवसेना हा निर्विवाद मोठा पक्ष आहे. शिवसेनेने जिंकलेल्या जागा आणि काँग्रेसने जिंकलेली मागच्या वेळेची एकच जागा याची कुठेही तुलना होऊ शकत नाही. म्हणून निर्विवादरित्या शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष यामध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बर. दुसरा भाग असा, प्रकाश आंबेडकर धडपड करतायत का? तर बिलकुल नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आम्हा सगळ्यासाठी अतिशय श्रद्धास्थान आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनं देशाचं संविधान वाचवण्यासाठी, देशाची हुकुमशाही राजवट थांबवण्यासाठी मवियामध्ये सामील झालं पाहिजे, आलं पाहिजे. यासाठी सुरुवातीपासूनच सातत्यानं आमचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी या ठिकाणी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली होती आणि त्या दृष्टिकोनातून सातत्यानं उद्धवजी ठाकरे असतील, स्वतः संजय राऊत असतील, हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा करत होते. त्यानंतर वंचितच्या वतीनं काही प्रस्ताव देण्यात आले. फारुखभाई ज्या पद्धतीने सांगतायत ते प्रस्ताव नव्हते, तर एवढ्या जागेवर आम्ही तयारी करतो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. आजही बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आम्हा तिन्ही पक्षाला अतिशय आदर आहे आणि बाळासाहेबांनी आमच्याबरोबर आलं पाहिजे, आमची इच्छा आहे. आणि राहिला प्रश्न जागेचा, तर जी शेवटची बैठक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि नानाभाऊ पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये नेमक्या किती जागा वंचितला पाहिजेत आणि किती जागा दिल्या जातील या संदर्भात निश्चित चर्चा होईल. आज विनाकारण संजयजी, यातला एक अर्थ असा निघतो की अजून मवियाचं वंचित सोबतचं जागा वाटप अंतिम झालेलं नाही. मग असं असताना संजय राऊत ऑफर कोणाच्या भरोशावर देतात? बघा, काहीतरी प्रस्ताव येतात, त्यांना पत्रकार काहीतरी विचारतात, त्यानंतर संजय राऊत साहेब त्या ठिकाणी सांगतात. परंतु संजय राऊत साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सातत्यानं सुसंवाद आहे. संजय राऊत साहेबांना सातत्यानं सांगितलंय की बाळासाहेब आंबेडकर वंचित महाविकास आघाडीमध्ये येणं ही आमची गरज आहे. जशी बाळासाहेबांनी धडपड नव्हे, आमची गरज आहे म्हणून आम्ही बाळासाहेबांना बोलवतोय. आणि आमची गरज यासाठी आहे की देशाचं संविधान वाचलं पाहिजे. जे काही हुकुमशाही पद्धतीने या देशामध्ये मोदीची राजवट चालली, ती राजवट थांबली पाहिजे. आणि यासाठी राज्यातच नव्हे तर देश पातळीवर बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यावर पाहिजेत, ही आमची नेतृत्वाची आणि आमच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. याच्यावर आपल्याला फारुखभाईंचं उत्तर लागेल. तांत्रिक दृष्ट्या आपण आत्ताच्या घडीला मवियाच्याकडून देण्यात आलेल्या ऑफरच्या अनुषंगाने चर्चा करतो आहोत. फारुखभाई, ज्या वेळेला संजय लाखे पाटील बोलत होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसलं. तुमचं हसू नक्की कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आहे? की अद्याप चर्चा बाकी आहे या वाक्याच्या आधारे, की संजय राऊतांना पत्रकार विचारतात म्हणून ते बोलतात या वाक्यावर तुम्ही बोललाय? लाखे पाटील यांनी ज्या पद्धतीनं मांडलेत ना, संजय पाटलाबद्दल त्यांनी जे शब्द वापरलं की त्यांना काहीतरी माहिती येते, पत्रकार काहीतरी विचारतात आणि संजय राऊत काहीतरी बडबडतात, असं म्हणजे ते पुढचं वाक्य मला असं नव्हे. तुम्ही बोलले नाही. नाही, मी काय म्हणलं तुम्हाला, कुठल्याही नेत्याबद्दल आपण अशी माझी विनंती आहे. मी काय बोललो? मी काही चुकीचं नाही बोललो. फक्त त्यांनी विचारले तुम्ही हसले का,
तर तुमचे जे शब्द येत होते ना त्याचा नाही, रिडअप हॅलो. होता, काहीतरी माहिती येते, फारुखभाई- काहीतरी विचारतात, फारुखभाई- मला काहीतरी बोलतात. फारुखभाई प्रसाद काथे असतील किंवा पत्रकार असतील, तुम्हाला जाळ्यात हो, पकडायचा प्रश्न प्रयत्न नाही. करतील, पण नाही, प्रवक्ता नाही, तुम्ही म्हणून काळजी आपण करू नका. एकत्र भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती. लाखे पाटील जी, तुम्ही माहिती घ्या. जी. आम्हाला पत्रकार माध्यमांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे आणि मी प्रवक्ता आज नाही झालेलो आहे, अनेक वर्षापासून. ठीक आहे, पक्षाचं सातत्यानं थोडक्यात काम काय पत्रकार जाळ्यात पकडायचा प्रयत्न करतील, आपण पकडलं जायचं का नाही हा मुद्दा असतो. बंधुराज लोणे आपल्या सोबत आहेत. बंधुराज, फार दीर्घ काळापासून एकूणच आंबेडकरांचं राजकारण आणि त्यांची कार्यपद्धती पाहतायत. आत्ताच्या घडीला संजय राऊतांच्या एका वक्तव्याच्या मुळे आंबेडकर डिस्टर्ब झालेत का प्रत्यक्षातली पडद्यामागची स्थिती बंधुराज काही वेगळी आहे? कारण प्रस्ताव इतक्या जागांचा गेला, उत्तर इतक्या जागांचं आलं, हा जो काही गोंधळ गेले काही दिवस चाललाय त्यातून मुळात दलित समाजात काय संकेत जातो आहे? प्रकाश आंबेडकर एखाद्या नेत्याच्या वक्तव्यामुळे डिस्टर्ब होतील असं त्यांचा स्वभाव नाहीये. पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहेत. मुळामध्ये माविमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी यावं यासाठी कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस खूपच सकारात्मक आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेबांचं आणि काँग्रेसचं सध्या जमत नाहीये. आता बाळासाहेबांना 4 जागा ऑफर केल्या होत्या, देऊ केल्या होत्या, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून दिलेल्या आल्या होत्या. काँग्रेसने त्यांच्या कोट्यातली एकही जागा बाळासाहेब आंबेडकरांना देऊ केलेली नाही. हा तिला इथे कुठेतरी अडलेला आहे. चर्चा पुढे न जाण्याचं कारण इथे कुठेतरी आहे. दुसरीकडे आपण बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीपासूनच माविमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत आणि मी आधीपासून सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांचं माविमध्ये येणं खूप महत्वाचं याच्यासाठी आहे की राजकीय पातळीवर, देश पातळीवर बाळासाहेब आंबेडकरांना मांडणारा एक वर्ग आहे ज्याचा इंडिया आघाडीला खूप फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला असं बघितलं की बाळासाहेबांच्या मागच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांमुळे भाजपाला फायदा झालेला आहे हे आकडेवारून आपल्याला दिसतं. आणि यावेळी बौद्ध समाजातून म्हणा किंवा बहुजन समाजातून म्हणा, आंबेडकरी चळवळीतून म्हणा, बाळासाहेब आंबेडकरांवर त्यांनी इंडिया आघाडीत यावं, माविमध्ये यावं यासाठी मोठा दबाव आहे. ही अशी एकूण परिस्थिती जर बघितली तर काँग्रेसने कुठेतरी घोडा अडवलाय असं आपल्याला म्हणता येईल. मला या निमित्तानं मग आता चर्चेला पुढे नेत असताना पटकन लाखे पाटलांना बोलतं करणं गरजेचं आहे. लाखे पाटील, आपण आता ज्या पक्षात आहात, आपण आता ज्या भूमिकेत आहात, त्याच पक्षांनी आंबेडकरांना सोबत घेतलेलं आहे. आंबेडकरांची सोबत सगळ्यांच्या सोबत व्हावी याच्यासाठी प्रयत्न होताना दिसतोय, पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. कारण त्याचं खरं कारण बंधुराज लोणे यांच्या विश्लेषणामध्ये आलं. तुम्ही काँग्रेसला समजावू शकत नाही का? बंधुराजजी जे म्हणतायत ते अतिशय योग्य बोलतायत ते की बाळासाहेब आंबेडकरांची देशाच्या राजकारणामध्ये एक सकारात्मक भूमिका वठवावी अशी काँग्रेस सहित सगळ्याची भूमिका आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी तर सातत्यानं बाळासाहेबांना यासाठी विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो काही या ठिकाणी काही डिफरन्स दिसतोय, जे बंधुराजजी म्हणतायत, माझ्यापेक्षा त्यांच्याकडे माहिती जास्त आहे, तर ते जे बोलतायत त्या पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय बाळासाहेब आणि नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस निश्चितच या संजय राऊत साहेबांनी ऑफर केलेल्या 4 जागा असतील किंवा 5 असतील आणि काँग्रेसकडून मिळणाऱ्या काही जागा असतील, या पद्धतीनं अतिशय सन्मानजनक पद्धतीनं बाळासाहेबांना जागा दिल्या जातील. लाखे पाटील, एका गोष्टीचा खुलासा आपणही करा की संजयजी, या सगळ्या बैठकीला कोणता मुहूर्त असणार आहे, आणखी किती दिवस वाट पाहायची आहे? कारण 20 मे पर्यंत महाराष्ट्रातलं निवडणुकीतलं मतदान आटोपणार आहे. प्रसादजी, एक मनसेच्या एका जागेसाठी अमित शहा पासून विनोद तावडे असतील, फडणवीस असतील, हे गेले 8 दिवसापासून एका जागेसाठी आणि ठाकरे आडनावासाठी राज ठाकरे बरोबर चर्चा करतात. हे चित्र एकीकडे बघत असताना दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर ते देशातलं प्रचंड मोठं नाव आहे आणि ते आमच्याबरोबर असणं ही आमची गरज आहे, देशाची गरज आहे. ठीक आहे, फारुखभाईंना याचं उत्तर द्यायचंय. त्या उत्तराच्या अनुषंगाने ते याचा खुलासा करतीलच की जागांच्यासाठी अजूनही अंतिम बैठका बाकी आहेत आणि अंतिम बैठकांच्या मध्ये आंबेडकरांची समजूत काढली जाईल, सन्मानजनक तोडगा त्यांच्या समोर ठेवला जाईल.
प्रसादजी, मूळ प्रश्न ते आम्ही वारंवार मांडत आहोत की मुद्दा वंचित बहुजन आघाडीपर्यंत आलेलाच नाहीये. महाविकास आघाडीनं 8 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की आमची शेवटची बैठक आहे, यानंतर बैठक होणार नाही. त्यानंतर शेवटच्या 4 बैठका झाल्या, आजही शेवटची बैठक होती आणि आता उद्याही शेवटची बैठक होणार आहे. तात्पर्य हा आहे की या सगळ्यात शेवटच्या बैठका हे काही वंचितच्या मुद्द्यावर होत नाहीये, तर महाविकास आघाडीमध्ये जसं महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकमत झालेलं नाहीये. यांच्या 48ची जर 3 पक्षांची स्पष्टता आली तरच मग ते वंचित सोबत डायलॉग करू शकतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, बंधुराज लोणे यांनी वारंवार ते म्हणत आहेत की बाळासाहेबांवर प्रेशर आहे लोकांच्या आघाडी करा म्हणून. तर मला बंधुराज लोणे तुम्हाला विचारायचं आहे, गेल्या 5 वर्ष वंचितांचं, बहुजनांचं, अल्पसंख्याकांचं राजकारण करताना बाळासाहेब आंबेडकरांनी कोणासोबत आघाडी करून नाही केलेलं आहे. ते स्वतंत्र बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये कोविडमध्ये असो, मार्केट उघडण्यापासून असो, की पैगंबर साहेबाच्या नावाच्या अवमानाच्या विरोधात असो, भोंग्याच्या राजकारणाला उत्तर देण्याचा असो, की कोणत्याही वेळेला नेहमी रस्त्यावर उतरून दंगली थांबवण्यापर्यंतचं काम आदरणीय बाळासाहेबांनी स्वतःच्या नेतृत्वात केलेलं आहे. 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी एकाकी रस्त्यावर उतरून आम्ही आमची संघटनात्मक आणि राजकीय आंदोलनातून आमची ताकद वाढवलेली आहे. एक प्रश्न विचारायचा. तुम्ही जे काही बंधुराज लोणेंना सांगू पाहत आहात, ऐकू इच्छित आहात, त्याच्यावर ते बोलतीलच, पण मग जो निष्कर्ष बंधुराज यांचा आहे की समाजाचा दबाव मवियात जाण्यासाठी आंबेडकरांवर आहे, हा तुम्हाला मान्य नाही का? समाजाचा दबाव किंवा असा कुठला दबाव नाहीच आहे असा तुमचा दावा आणि निष्कर्ष आहे का? तुम्ही आमचं उत्तर पूर्ण घेत चला. जर तुम्ही पूर्ण उत्तर देणार नसाल तुम्ही आमचं, तर काय अर्थ राहणार आहे मग? वेळेची मर्यादा असते प्रत्येकाला. तुम्हाला सगळाच वेळ दिला तर मग नंतर लाखे पाटील चिडतात. तुम्ही मुद्दा असा छेडता, त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे ना. मला तुम्ही अर्धा मिनिट दिला असता तर माझा मुद्दा संपला असताना. ठीक आहे, दिलं. पक्षांची चर्चा आमच्यापर्यंत आलेली नाही. आम्हाला 4 जागेचं म्हणून खेळवत ठेवणं आणि शेवटच्या क्षणी 20 जागा डिक्लेअर करून भाजप तयारीला लागलेली असताना आपण आधी अर्धे झालेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी अर्धी झालेली आहे, शिवसेना अर्धी झालेली आहे, काँग्रेसमधून अशोक चव्हाण, मुरली देवरा, बाबा सिद्दीकी पळून गेलेले आहेत, ते कमजोर. अशा वेळेला आपण लवकर आपली स्पष्टता आणून कामाला लागण्याऐवजी खेळवत ठेवायच्या आखरीच्या क्षणाला जर हात उचलून सांगितलं की आम्ही देत नाही, मग वंचितांनी बहुजनांनी काय राजकारण सोडून द्या? आमच्या उमेदवार ऐन वेळेला कुठून शोधून काय करावं आम्ही? हे जे गेल्या 30 वर्षातलं 40 वर्षातलं राजकारण बाळासाहेबांना माहित आहे, म्हणून त्यांनी वाकडं आलेला आडवं घालायचं काम बाळासाहेब करतात. म्हणून आंबेडकरवादी आणि बहुजनाचं तेवढंच राजकारण शाबूतच नाही तर प्रगल्भ झालेला आहे, विस्तारित झालेला आहे. इतर पक्षांनी, इतर नेते संपवले, प्रस्थापितांनी, हे सगळे एक होतात. याच्यावर आपल्याला बंधुराज लोणेंना आता बोलतं करणं गरजेचं आहे. बंधुराज, मी 1.5 मिनिट पूर्ण वेळ आपल्यासाठी 90 सेकंदाचा ठेवलेला आहे. खुलासा आपल्याकडून कोणत्या गोष्टींचा अपेक्षित आहे? तर मुळात 4 जागा दिल्या, 6 जागा दिल्या, 2 जागा दिल्या असं म्हणत पार कोपऱ्यात न्यायचं आणि उमेदवारी दाखल करण्याच्या ऐन क्षणांच्या वेळेला आंबेडकरांना सोबत घ्यायचं नाही, असं करून एक प्रकारे वंचितांचं, दलितांचं राजकारण एकटं पाडायचं, ही स्ट्रॅटेजी असू शकते अशी भीती फारुख अहमद ज्या वेळेला व्यक्त करतात, तेव्हा निरीक्षक म्हणून, विश्लेषक म्हणून तुमचं म्हणणं काय आहे? फारुख साहेबांच्या मताशी मी थोडा सहमत आहे. याचं कारण असं आहे की आता बाळासाहेबांसोबत किंवा मावीमध्ये बाळासाहेबां व्यतिरिक्त इतर जे पक्ष आहेत ते प्रस्थापित पक्ष आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची एकूण एक राजकीय समज किंवा त्यांची जी वैचारिक बांधिलकी ज्याला आपण म्हणतो, तिथेच थोडी गडबड आहे. बाळासाहेब आंबेडकरांवर ज्यावेळी मी म्हणतो की त्यांना समाजामधून प्रेशर आहे, दबाव आहे की त्यांनी या आघाडीसोबत आलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि फारुखबाई जसं सांगतात की गेल्या काही वर्षामध्ये बाळासाहेबांनी बहुजनांचं राजकारण केलं, असं नाहीये. बाळासाहेब 1993 पासून जेव्हा त्यांनी बहुजन महासंघ स्थापन केला तेव्हापासून हे राजकारण करतायत. बाळासाहेब आंबेडकरांनी आपला पक्ष, आपली संघटना अनेक मतदारसंघात मजबूत केल्या, बांधलेलं हेही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे 2 ते 2.5 लाख मतं बाळासाहेबांची अनेक मतदारसंघामध्ये आहेत. ही ताकद बाळासाहेबांची आहे याची माविएमच्या नेत्यांना जाणीव आहे. पण दुसरीकडे मागच्या निवडणुकीची आकडेवारी जर आपण बघितली तर साधारण 9 ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांमुळे भाजपचे लोक निवडून आलेले आपल्याला स्पष्टपणे दिसतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आणि एकूणच आता बाळासाहेब आंबेडकरांवर पक्षातून
समाजातून, बहुजन समाजातून आणि एक वैचारिक लेवलवर, वैचारिक पातळीवर हा दबाव आहेच की त्यांनी भाजपला मदत होईल असं काही करू नये. मी वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी इंडिया आघाडीमध्ये यावं यासाठी दबाव आहे हे कोणाला नाकारता येत नाही. आणि ही बाळासाहेबांची परिस्थिती बघूनच मला वाटतं की उद्धव ठाकरे असतील किंवा खास करून काँग्रेसचे लोक, उद्धव ठाकरे खूपच सकारात्मक आहेत बाळासाहेबांच्या बाबतीत, खास करून काँग्रेसचे नेते जे आहेत ते बाळासाहेबांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात हे दिसतच आहे. काँग्रेस अंतर्गत अशी चर्चा झालेली आहे की बाळासाहेब समजा आले नाही आपल्यासोबत तर अकोला मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जो मतदारसंघ वाट्याला काँग्रेसच्या गेलेला आहे इथं उमेदवार द्यायचा नाही आणि बाळासाहेबांचं चित्र असं उभं करायचं की आम्ही त्यांच्या विरोधात उभा दिलेला नाहीये. मुळामध्ये बहुजन समाजाच्या खास करून रिपब्लिकन पक्षांच्या मतांविषयी या प्रस्थापित नेत्यांना वाटतं की ते कसे मिळवता येतील ही जी त्यांची समज आहे, मला वाटतं इथं खरं तर पाणी अडलेलं आहे. ठीक आहे बंधुराज, वेळेची मर्यादा आहे. मी तुम्हाला थांबवल्याबद्दल तुम्हाला राग येणार नाही, कारण प्रत्येकाला वेळ मर्यादेमध्येच बोलायचं असतं. फारुख अहमद यांना काही यावर प्रतिवाद करायचा आहे असं दिसलं होतं. त्यांनी तुम्ही बोलत असताना बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. एक पटकन 30 सेकंदाची संधी त्यांच्यासाठी, नंतरचे पुढचे प्रश्न तयार आहेत. फारुख भाई. नाही, जेव्हा एखादा नेतृत्व ताकदीने काही करतो ना, तेव्हा जे समाजाचं प्रेशर आहे, पुरोगामी पत्रकारांचं प्रेशर आहे, अशाच प्रेशरमुळे डॉक्टर बाबासाहेबांना पुणेकरार घडवून आणावा लागला होता. हे प्रेशरच आपल्या नेत्याला, काही घडवून पाहत असलेल्या नेत्याला अडथळा बनत आहे. बंधुराज लोणीजी, हे पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. 5 वर्ष आपला नेता लढताना कोणता समाज, कोणता पक्ष सोबत उभा राहिला नाही. एकाकी आपल्या नेत्यानं मोठमोठे आव्हानं पेललेले आहेत. मग लोकसभेत आपला नेतृत्व पेलू शकतो. फारुख भाई, बाळासाहेब 5 वर्ष नाही, बाळासाहेब 1916 मी या 5 वर्षाच्या टर्म बद्दल बोलतोय की या 5 वर्षाचं जे राजकारण घडलं, प्रचंड उलथापालथ झालेली आहे. भाजपला सोडून शिवसेना सेक्युलर झाल्यानंतर, सेक्युलर मधले तुटून 2 तुकडे झाल्यानंतर या 5 वर्षात यांच्या सत्तेच्या लढाई चालू असताना या 5 वर्षात वंचित बहुजन आघाडीचं, बाळासाहेबांचं, मी बोलतोय बाळासाहेब 40-45 वर्षाचं राजकारण करता येतो, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण मी या 5 वर्षाच्या टर्म बद्दल बोलत आहे की वंचितांचं, बहुजनाचं, अल्पसंख्याकाचं राजकारण एकाकी बाळासाहेबांच्या नेतृत्वात वंचित पुढून घेऊन गेलेला, हे मला अधोरेखित करायचं. मी तेच म्हणालो की बाळासाहेबांची साधारणपणे बऱ्यापैकी ताकद, बऱ्यापैकी मतदान आणि मतदान ट्रान्सफर करण्याची जी आंबेडकरी चळवळी ताकद आहे ती फक्त बाळासाहेबांकडे आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणून स्वीकारायला तयार नाही काँग्रेस पक्ष. कोणीच पकडण्याचा प्रयत्न होते हे तर मी बोलतोय. ठीक आहे, जागा दिल्या. अगदी, म्हणजे आता इथे मुद्दा दोघांच्याही मधून जो समान निघतो तो आहे की आंबेडकरांची ताकद ओळखून त्यांना जागा दिल्या पाहिजेत. मला संजय लाखे पाटील आपल्याला विचारायचं आहे, नक्की आंबेडकरांची ताकद नक्की किती जागांवर निवडून येण्याची आहे? बघा, माननीय बाळासाहेब आंबेडकर, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस हे जर एकत्र या राज्यामध्ये लढले तर 41 ते 42 जागा राज्यामध्ये निवडून येऊ शकतात. नाही, थांबा लाखे पाटील साहेब, आपण बाकी सगळ्यांचं एकत्रित नका सांगू. फक्त आंबेडकरांची ताकद ही तुमच्या सोबत येऊन सुद्धा किती जागा जिंकण्याची आहे? 41 ते 42 जागा मविया प्रकाश आंबेडकरांसहित यामध्ये जिंकेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाहीये. त्यात आंबेडकरांच्या जागा किती असतील? यामध्ये आंबेडकरांच्या ज्या जागा असतील त्या माननीय बाळासाहेब, आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांच्या चर्चेमध्ये जे फायनल होईल. आणि बाळासाहेबांना जर समजा या आघाडीमध्ये यायचं नसतं तर ते शिवतीर्थावरील सभेमध्ये सहभागी झाले नसते. त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांनी अतिशय सकारात्मक मेसेज दिलाय. देशाचं संविधान वाचवण्यासाठी मी इंडिया बरोबर आहे हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलंय. ठीक आहे, पण लाखे पाटील, आपण आकडा देण्यापासून वाचता आहात. तुम्ही स्वतः एक बचाव तयार करताय की नक्की किती जागा आंबेडकरांच्या महायुती महाआघाडी सोबत गेल्यावर निवडून येऊ शकतात? प्रसादजी ऐकून यार मला. जी, मी परत विचारतो, महाआघाडीत आंबेडकर असल्यावर नक्की आंबेडकरांच्या जागा किती जिंकतील अशा जागा सहित मवियाच्या 41 ते 42 जागा राज्यामध्ये निवडून येतील याबद्दल कसली
शंका कुणाच्याही मनामध्ये असू नये. ठीक आहे. लाखे पाटलांच्या या एकूणच निरीक्षणावर संधी पटकन बंधुराज लोणे आपल्याला आहे. ही जी काही 41-42 ची दावेदारी आहे ती बाजूला राहू द्या. महाआघाडीमध्ये असलेल्या आंबेडकरांच्या किती जागांवर विजयाची शक्यता आहे? मला असं वाटतं की साधारणपणे अकोल्याची जागा जी आहे बाळासाहेबांची, जी त्यांची पारंपरिक जागा आहे आणि अकोल्यामध्ये बाळासाहेबांच्या पक्षाचं संघटन नव्हे तर त्यापुढे जाऊन बाळासाहेब आंबेडकरांची गेल्या 20-25 वर्षात त्या जिल्ह्यामध्ये सत्ता राहिलेली आहे. तर अकोला तर बाळासाहेबांची नक्कीच निवडून येईल. याशिवाय बाळासाहेब बंधुराज, आपला संपर्क बाधित झालाय. आपण बोलत असतानाच अचानक संपर्क बाधित झाल्याने हा वेळ जो उरलाय पटकन तो फारुख अहमद यांना देतो. मला वाटतं कदाचित बंधुराज यांचा संपर्क स्थापित झालेला दिसतो. बंधुराज, आपलं उत्तर सुरू करावं, आपल्याला अत्यंत अल्प वेळ उरलाय. मला वाटतं की बाळासाहेबांच्या साधारण 4 ते 5 जागा सहजपणे निवडून यायला हरकत नाही. पण त्याचं नियोजन कसं होतं आणि त्या कधी बाळासाहेबांच्या पदरात पडतील, म्हणजे वंचितला कधी त्यांच्यामध्ये सहभागी करून घेऊन येईल यावरही बऱ्यापैकी अवलंबून आहे. पण अकोला, अमरावती, हिंगोली अशा काही ज्या जागा आहेत, सोलापूर तर आता काँग्रेसच्या वाट्याला आहे. मागच्या वेळी बाळासाहेब तिथून लढले होते. काँग्रेस ती जागा कदाचित बाळासाहेबांना सोडणार नाही. पण बाळासाहेबांच्या किमान 4 ते 5 जागा नक्की निवडून येतील. जर बाळासाहेबांनी आपल्या जागा निवडून आणायचं ठरवलं तर हा त्याच्यातला दुसरा एक उणीव किंवा दुसरा एक भाग आहे. ठीक आहे. आता ह्या जर तर वरचं एक उत्तर निश्चित लागेल, कारण तुम्ही जाता जाता एक छोटा चिमटा काढलाय. फारुख भाई, त्याचं उत्तर देणं भाग आहे. जर इच्छा असेल तर निवडून आणायची ठरवली तर जागा जिंकेल. शेवटी तेच म्हणलं ना की आता बंधुराज लोणे हे दाखवत आहेत की त्यांनाही प्रोगामी पत्रकारांची जी हे लागण झालेली आहे चिन्ह आहे. म्हणजे अजून संशय व्यक्त करण्याचंच काम त्यांनी शेवटी केलं. परंतु असं अजिबात नाहीये. आजही मवियाच्या 3 घटकामधली स्पष्टता आल्याशिवाय ते करणार नाहीत. आणि त्यांनी जर ठरवलेलंच असेल वंचितला सोबत घ्यायचं नाही तर मग ते काही निमित्त करू शकतात. परंतु वंचित बहुजन आघाडीनं एकाकी निवडणूक लढवली तरी आमच्या 6 जागा आम्ही निवडून आणतो हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नुकतंच एका पत्रकार परिषदेमध्ये बोललेलं आहे. अगदी की एकाकी पक्ष लढवले तरी आम्ही 6 पेक्षा कमी लोकसभेच्या जागा निवडून आणणार नाही, एवढी आम्हाला खात्री आहे. अगदी. आपण सर्व मान्यवर या निमित्तानं चर्चेत सहभागी झालात आणि मवियाची क्षमता आणि त्याही पलीकडे जाऊन वंचितची क्षमता काय या संदर्भातल्या विविध प्रकारच्या दाव्यांना आपण ऐकलेलं आहे. आपण येत्या काळामध्ये पुन्हा तपासत राहूयात ते दावे. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.